नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयातील पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या पाठामधील कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे अर्थात हरित क्रांती, श्वेतक्रांती, नीलक्रांती या घटकांची चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हरित क्रांती अर्थात ग्रीन रिव्हॉल्युशन 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच लोकसंख्या वाढीचा भस्मासूर जाणवू लागला. अपुऱ्या व निकृष्ट अन्नामुळे त्याचा चटका सर्वच देश अनुभवत होते. त्यात प्रामुख्याने अविकसित व विकसनशील देश होरपळून निघाले होते. कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितरित्या हरित क्रांती असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी लक्षात घ्या, जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतीला कमीत कमी शेतजमिनीत उत्पादन घेणं म्हणजेच हरित क्रांती असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याची जी पद्धत आहे या एकत्रित पद्धतीला हरित क्रांती असं म्हटलं जातं. गहू, तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते, कीटकनाशकाचा सुयोग्य वापर, जलव्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली आहे. हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अमेरिका, त्याचबरोबर डॉक्टर एस स्वामीनाथन भारत यांचा प्रामुख्याने जनक म्हणून ओळख केली जाते. विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशात विविध संशोधन संस्था, प्रयोगशाळा कार्यरत आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली, लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र व त्यांच्या विविध शाखा, भारतीय विज्ञान संस्था, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर अशा विविध संस्थांचा यामध्ये समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रो, हरित क्रांती म्हणजे काय याविषयी पुन्हा आपण पाहूया, अर्थात ग्रीन रिव्हॉल्युशन. तर विद्यार्थी मित्रो, कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतीला एकत्रितरित्या हरित क्रांती म्हणतात. गहू व तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीटकनाशकांचा सुयोग्य वापर व जलव्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली आहे. विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती कृषी संशोधन संस्था या माध्यमातून निर्माण झालेल्या आहेत. त्या सर्वसाधारणपणे भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली IRI, लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन संस्था ICAR, CCRI, त्याचबरोबर त्यांच्या विविध शाखा आणि भारतीय विज्ञान संस्था IIS, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर अशा विविध संस्थांचा यामध्ये समावेश आहे. तर हरित क्रांतीचे जनक म्हणून नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर एस स्वामीनाथन यांची ओळख ही समजली जाते. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण श्वेतक्रांती याविषयी माहिती घेऊया. श्वेतक्रांती, व्हाईट रिव्हॉल्युशन. दूध दुभताच्या बाबतीत भारतातील काही भाग सधन होते, पण त्यातून मिळणारी उत्पादने सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. सहकार्याच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. गुजरात राज्यातील आनंद येथील सहकारी दुग्ध उत्पादनाची चळवळ त्यांनी एक वेगळ्याच उंचीवर नेली. तर दुग्ध उत्पादनाच्या भारतातील काही भाग सधन होते, परंतु काही भागामध्ये दुधाचं उत्पादन हे अपुरं पडत होतं, पुरेसं पडत नव्हतं. म्हणून सहकार्याच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हा केवळ जोडधंदा नाही तर संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिलं
आणि त्यांनी गुजरात राज्यातील आणंद येथील सहकारी दूध उत्पादनाची चळवळ त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण, अन्न दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन आणि त्याचे जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवनवीन प्रयोग केले. आजकाल जगभरातील लोक पुन्हा आपल्याकडील देशीवानांना प्राधान्य देत आहेत. तर विद्यार्थी मित्रो, श्वेतक्रांती व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे काय ते पुन्हा पाहूया. सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन म्हणजेच श्वेतक्रांती होय. गुजरात राज्यातील आणंद येथील सहकारी दुग्ध उत्पादनाची चळवळ डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. त्यांनी स्थापन केलेली अमूल ही संस्था आता जगप्रसिद्ध आहे. स्वयंपूर्णता, गुणवत्ता नियंत्रण, अन्य दुग्ध उत्पादन पदार्थाचे उत्पादन आणि त्याचे जतन आणि नवनवीन प्रयोग यामुळं श्वेतक्रांती ही यशस्वी झालेली आहे. दुधाचा पुरवठा संपूर्ण देशामध्ये होऊ लागलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण नीलक्रांती अर्थात ब्ल्यू रिव्हॉल्युशन याची माहिती घेऊया. नीलक्रांती म्हणजे काय? तर नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. तर पाण्याचा वापर करून उपयोगी जीवाची निर्मिती करणं म्हणजेच नीलक्रांती होय. पूर्व आशिया देशामध्ये शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. पण केवळ मासे, कोळंबी इत्यादीपर्यंत न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचा सुद्धा विचार होत आहे. भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 अर्थात NKM16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायात अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे. यासाठी 50% पासून ते 100% पर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. समुद्राच्या खऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती शक्य आहे. रोहू, कटला यासारख्या गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यासारख्या खऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागलेली आहेत. तर विद्यार्थी मित्र, आपण नीलक्रांती अर्थात ब्ल्यू रिव्हॉल्युशन याची माहिती घेऊया पुन्हा एकदा. तर नीलक्रांती म्हणजे काय? तर नीलक्रांती म्हणजेच जलीय जीवांची शेती म्हणजेच त्यांचे संवर्धन करून मत्स्य उत्पादन वाढवणे, पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणं. पूर्व आशिया देशात शेततळी व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. मासे, कोळंबी व इतर प्राणी, वनस्पती यांची मत्स्यशेती केली जाते. मत्स्य व्यवसायास अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाते. यासाठी 50% पासून ते 100% पर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. समुद्राच्या पाण्यात अथवा तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती करणं शक्य झालेलं आहे. रोहू, कटला, गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यासारखी खऱ्या पाण्यातील उत्पादने करणं सुद्धा घेणं शक्य झालेलं आहे. विद्यार्थी मित्रो, यानंतर आपण खते या घटकाची माहिती घेऊया अर्थात फर्टिलायझर. शेती व्यवसायात 2 प्रकारची खते वापरली जातात, प्रामुख्याने सेंद्रिय खत आणि रासायनिक खत. सेंद्रिय खताच्या वापराने भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. तर विद्यार्थी मित्रो, खते प्रामुख्याने शेती व्यवसायात 2 प्रकारची खते वापरली जातात, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत. तर सेंद्रिय खतामुळे भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही त्याचप्रमाणे कुथित मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक अशा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक जसे की N, P आणि K पिकासाठी उपलब्ध होऊ शकतात. मातीविरहित शेती हायड्रोपोनिक्समध्ये विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो. पूर्ण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत. यात प्रामुख्याने जमिनीची नासाडी होते म्हणजे जमीन नापीक होण्यास मदत होते. तर विद्यार्थी मित्रो, फर्टिलायझर्स म्हणजेच खते ही 2 प्रकार शेती व्यवसायामध्ये वापरली जातात, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत. सेंद्रिय खतामुळं भूसंधारण होते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते, कुथित मृदेची निर्मिती होते, जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. गांडुळे, बुरशीच्या प्रक्रियेमुळे जमिनीतून नायट्रोजन, पोटॅशियम आणि
म्हणजेच NPK हे घटक पिकासाठी उपलब्ध होतात. रासायनिक खतामुळं अनिर्बंध वापर जर केला तर जमीन नापीक होते, मृदेची गुणवत्ता कमी होते, जनावरे व मानवासाठी हे विषारी आहे, त्याचबरोबर पर्यावरण दूषित होतं. तर अशा प्रकारे रासायनिक खतांचा अनिर्बंध वापरल्यामुळे जमीन नापीक होते, त्याचबरोबर मनुष्यहानी, त्याचबरोबर वनस्पती हानीसुद्धा होऊ शकते, जमीन प्रदूषित होऊ शकते. यानंतर विद्यार्थी मित्रो आपण पुढचा घटक पाहूया, कीटकनाशके अर्थात इन्सेक्टिसाइड्स. वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांचा वापर मात्र काही प्रतिबंध नसतो. जरी बेडूक, कीटक, पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कीटकनाशके एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी व अन्न यामार्फत अन्नजाळ्यामध्ये पसरते, त्यामुळे जैविक विषवृद्धी होते. DDT, मेलथिओन, क्लोरोप्लायसिस अशा अनेक प्रकारची कीटकनाशके घातक ठरलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रो, कीटकनाशके अर्थात कीडनाशके म्हणजेच इन्सेक्टिसाइड्स. तर कीटनाशके पर्यावरणासाठी घातक आहेत. विद्यार्थी मित्रो, कीटनाशकांचा वापरावर काही प्रतिबंध नसल्यामुळे हे विष पाणी व अन्न यामार्फत अन्नजाळ्यामध्ये पसरतं. जरी बेडूक, कीटक, पक्षी असे कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवत असले तरी कीटकनाशकाचा अतिवापरामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करू लागल्यामुळे जैविक विषवृद्धी होत आहे. DDT, मेलिथिओन, क्लोरोपायरेसिस अशी अनेक कीटकनाशके ही घातक ठरू लागलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग याची माहिती घेऊया, याच्यावर चर्चा करूया. हल्ली सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने हा परावलीचा शब्द झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकतो सेंद्रिय शेती हा निकटचा आपल्या जिव्हाळ्याचा शब्द बनून राहिलेला आहे, कारण बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय शेतीचं उत्पादन हे घेऊ लागलेले आहेत आणि त्याची उत्पादनाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा, कीटकनाशकाचा अनिर्बंध वापर झाला आहे. ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाटे माणसापर्यंत येऊन पोहोचली आहेत व त्याचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागलेले आहेत आणि त्यामुळं मानवी आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. जमिनीची सुपीकता व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यावर आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा व कीटकनाशकाचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार शेती ही करू लागलेला आहे. नैसर्गिक समतोल हा राखू लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, हे एक निश्चितच चांगल्या प्रकारचे पाऊल आहे, स्वागतार्ह पाऊल आहे. तर सेंद्रिय शेती म्हणजेच काय? तर विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा आपण सेंद्रिय शेतीची माहिती घेऊया. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून जी शेती पिकवली जाते त्या शेतीलाच सेंद्रिय शेती असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? तर रासायनिक खतांचा व कीटकनाशकाचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणाच्या साहाय्याने नैसर्गिक समतोल राखून पर्यावरणपूरक पद्धतीनं जी शेती केली जाते तिला सेंद्रिय शेती असं म्हटलं जातं. सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने याची मागणी सध्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे, कारण शेती करत असताना रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर केल्यामुळं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ लागलेलं आहे, जमिनीचा कस कमी होऊ लागलेला आहे आणि या कीटकनाशकांचा वापर केल्यामुळं हे कीटकनाशके पाणी आणि अन्न यामार्फत आपल्या शरीरात येऊ लागल्यामुळं मानवी आरोग्य धोक्यात येऊ लागलेलं आहे आणि त्यामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होऊ लागल्यामुळं आजकाल शेतकरी हा सेंद्रिय शेतीकडं वळू लागलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण औषधी वनस्पती लागवड. तर भारत हा जैवविविधतेने नटलेला आहे हे आपल्याला माहीत आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पतीच्या जाती आढळतात. भारताला जैवविविधतेचे मोठे वरदान लाभलेले आहे.
या सर्वांचा वापर करून भारतीय माणूस निसर्गाबरोबर ममत्वाचे नाते जोडून आहे. नैसर्गिक साधनाचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करणारा भारत हा एकमेव देश आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलापासून किंवा जंगलातून गोळा केल्या जात होत्या. आता जंगलाचे प्रमाण हे घटत चालले आहे. याचा परिणाम म्हणजेच महत्त्वाच्या औषधी वनस्पती या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. अशा औषधी वनस्पतीची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तर विद्यार्थी मित्रो, औषधी वनस्पती लागवड, तर विद्यार्थी मित्रो, आयुर्वेदामध्ये नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती करण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी औषधी वनस्पती जंगलातून गोळा केल्या जात होत्या. आता जंगलाचे प्रमाण घटत गेल्यामुळे महत्त्वाच्या औषधी वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. अशा औषधी वनस्पतीची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी करून पहा असा एक प्रश्न उपस्थित केला आहे. आयुर्वेदिक औषधाच्या दुकानातून बाळगुटीचे पाकिट आणा, त्यातील प्रत्येक घटकांची माहिती जाणून घ्या. त्याचप्रमाणे विविध औषधांची माहिती घेऊन सोबतच्या नमुन्याप्रमाणे तक्ता तयार करा. तर हा तक्ता आपल्याला तयार करता येईल. या ठिकाणी वनस्पतीचे स्थानिक नाव उदाहरण दिलेले आहे. अडुळसा. घटकाचे नाव पानातील व्हॅसिलिन हे तैलद्रव्य, याचा उपयोग हा खोकल्यावर होतो. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या वनस्पतीचं नाव सांगता येईल, वेखंड. वेखंडामध्ये आसारोन नावाचा रासायनिक पदार्थ असतो. तो वेखंडे कफावर उपयोगी आहे. त्याचबरोबर मुरुड शेंग ही तिसरे औषधी वनस्पतीचं नाव सांगता येईल. त्यामध्ये अल्कलॉइड्स हा पदार्थ असतो, रासायनिक घटक, आणि याचा उपयोग पोटदुखी आणि जंतनाशक यावर मुरुड शेंग ही उपयोगी पडते. त्याचबरोबर जायफळ, मायस्टिटॉन, जायफळ हे झोप येण्यासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर खारीक, लोह, पोटॅशियम यामध्ये घटक असतात. पौष्टिकता वाढवण्यासाठी खारीकेचा वापर केला जातो. बदाम यामध्ये जीवनसत्व ई असते, याचा सुद्धा पौष्टिकता वाढवण्यासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर हिरडे आणि भेडा यामध्ये सेबुलोसाइड हा रासायनिक घटक असतो. पोट साफ होण्यासाठी हिरडा आणि भेडाचा वापर केला जातो. अशा प्रकारे बाळगुटीमध्ये अडुळसा, वेकंड, बाळ हिरडे, हिरडा भेडा, हळकुंड, काकडसिंग, मुरुड शेंग, जायफळ, खारीक, बदाम यांचा समावेश असतो. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण फळ प्रक्रिया उद्योग या घटकावर चर्चा करूया. तर फळापासून बनवलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरतो आहोत. विद्यार्थी मित्रो, निरनिराळ्या फळावर प्रक्रिया करून निरनिराळ्या प्रकारची उत्पादन घेतले जात आहे आणि ही उत्पादने आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत आहोत. उदाहरणार्थ निरनिराळ्या प्रकारची चॉकलेटे, सरबते, जाम, जेली अशा अनेक विविध स्वादिष्ट पदार्थांचा वापर सगळेच करतात. पण हे सर्व शक्य होते ते फळावर प्रक्रिया करून. फळे हा तसा नाशवंत शेतीमाल आहे. तो वर्षभर वापरता येऊ शकेल अशा विविध प्रक्रियेची गरज असते. तर त्यावर विद्यार्थी मित्रो, फळ प्रक्रियेवर उद्योग प्रक्रिया कोणकोणत्या करतात? तर फळे प्रथमतः शीतगृहात ठेवली जातात, म्हणजे त्याला कोल्ड स्टोरेज असं म्हणतात. त्याचबरोबर वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे अशा विविध प्रकारच्या प्रक्रिया हे फळं टिकवण्याच्या प्रक्रियेद्वारे केले जातात आणि त्यापासून निरनिराळ्या प्रकारची उत्पादनं ही घेतली जातात. तर विद्यार्थी मित्रो, फळ प्रक्रिया उद्योग, तर फळापासून बनवलेली विविध प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत आहोत. जसे की चॉकलेट, सरबते, जाम, जेली अशा अनेक प्रकारचे पदार्थ फळापासून करतात. तर तत्पूर्वी फळं साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जातात, वाळवली जातात, त्याचबरोबर खारवली जातात. साखर घालणे, आंबवणे, हवा बंद करणे, आटवणे अशा विविध प्रकारचे क्रिया या फळ प्रक्रिया उद्योगामध्ये केल्या जातात आणि त्यापासून विविध प्रकारची उत्पादनं ही निर्माण केली जातात. तर विद्यार्थी मित्रो, याबरोबर हे प्रकरण संपलेलं आहे. तर या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण व्यवस्थित या पाठाचा अभ्यास करून तो स्वाध्याय सोडवावा आणि उद्या हा स्वाध्याय सोडवून आणावयाचा आहे. या पाठाचे पूर्णपणे वाचन करावयाचे आहेत आणि येणाऱ्या अडचणी या आपण वेळोवेळी विचारायच्या आहेत. धन्यवाद.